प्रत्येक प्रसंगात प्रत्येक सीनमध्ये तुमची नाट्य पाहिजे, नंबर 1. नंबर 2, कुठल्याही विनोद कमरेच्या खालचा असता कामा नये. कारण माझ्याच असं नाही, माझ्या कंपनीच्या कुठल्याही नाटकाचा ऑडियन्स रसिकवर्ग हा 8 ते 80 असा वयोगटाचा असायला पाहिजे. तर ते नाटक पुढच्या पिढीपर्यंत जाऊ शकतं, नवीन नवीन प्रेक्षक त्याला जोडले जाऊ शकतात. आणि शक्यतो म्हणजे आता परफॉर्मिंग आर्टमध्ये किंवा कुठल्याही नॉर्मल माणसाच्या आयुष्यात नोबडी इज 100% परफेक्ट. 100% परफेक्ट कोणीच असू शकत नाही. म्हणजे आता मी इतके प्रयोग केले तरी मी आजही एखाद्या क्षणाला मी ब्लँक होऊ शकतो परफॉर्मिंग आर्टमध्ये. त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे हा अतिशय जपून करायचा असतो. स्टेजवर जाणारा जो माझ्या नाटकातला किंवा माझ्या कंपनीतला जो अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे त्यांनी तिथे 100% द्यावं एवढीच माझी बारीक अपेक्षा असते. त्यामुळे माझा क्रायटेरिया हा आहे.